दालम्या सिमेंटमध्ये जे 25 तारखेला प्रकार घडलेला आहे, यामध्ये स्वाती उईके आणि अक्षय किन्नाके हे कमी वयातील म्हणजे 25-26 वर्षाचे दोघंही आहे. एक कॉन्टॅक्ट बेसिसवर आहे आणि एक इंटर्नशिपवर आहे. म्हणजे कॉलेजमार्फत ती मुलगी लागली आहे आणि MSc करत आहे. ॲक्च्युली त्यांची टँकर खाली करत असताना ही घटना घडलेली आहे आणि मुलगी ही मोस्टली 70% जी जळालेली आहे, पण पाठीमागचा भाग पूर्ण जळालेला आहे. तिचे हात जळालेले आहे, चेहरा जळालेला आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आमच्या ज्या महिलांनी बघितलं त्याच्यामुळे ही बाब समोर आली. त्यानंतर जे सुधीर भाऊंनी अधिवेशनामध्ये विचारलं, प्रश्नाचे उत्तर विचारण्यात आलं, तर अधिकाऱ्यांनी जो शासनाला अभिप्राय दिला याबद्दल की किरकोळ घटना असल्यामुळे ती दाबण्याचा प्रयत्न केला. तर हे दाबण्याचा प्रयत्न जो झाला त्यामुळे आम्हाला आज पत्रकार परिषद घ्यावी लागली. आणि यामध्ये आमची डिमांड जे बंडूभाऊनं सांगितलेलं आहे की त्यांना 50 लाख रुपये प्रति व्यक्ती, परमनंट नोकरी आणि मेडिकलचा संपूर्ण खर्च, आणि जेव्हापर्यंत ते मेडिकलमध्ये किंवा घरी असेल त्याचा पूर्ण पगार देण्यात यावा, ही आमची मागणी आहे. आणि मागणी मान्य नसेल होत तर मग आम्ही आंदोलन निश्चितच करू. परंतु आमचा एक मोस्टली ते दालमिया सिमेंट कंपनीवर आरोप आहे की यांनी शासनाची दिशाभूल केलेली आहे.